मी जास्त काही बोलणार नाही. प्रत्येक डिपार्टमेंटबद्दल सर्व डॉक्टर्स आहे, स्टाफ आहे, सगळ्यांनी वेगळ्या-वेगळ्या डिपार्टमेंटबद्दल सांगा. पॅथो सांगा, की न्यूरो सांगा, ऑर्थो सांगा, सगळ्या डिपार्टमेंटबद्दल काही ना काही सांगितलेलं आहे. आम्ही परिचारिका, आम्ही सर्व डिपार्टमेंटमध्ये आम्ही सेवा देण्याचे कार्य करतो. ऑपरेशन थिएटर असू दे किंवा मेडिकल असू दे, सर्जरी असू दे किंवा ऑर्थो असू दे, न्यूरो असू दे, कोणत्याही प्रकारचे असू दे, तिथे प्रत्येक ठिकाणी परिचारिका ही उपलब्ध असतेच असते आणि ती चांगलं सेवा देण्याचं कार्य करत असते. तसंच मलाही आत्ता मी सध्या सायन रुग्णालयात कार्यरत आहे आणि मी कुणबी समाजाचे धन्यवाद बोलते, की आजचा जो कार्यक्रम आहे तो आजपर्यंत कधी झाला नव्हता. जसं ताईंनी सांगितलं सगळ्या फील्डवाल्यांना बोलवलं जाते, इंजिनियर सांगा कोणाला, पण मेडिकल फील्डवाल्यांना कधीही एवढी संधी उपलब्ध झालेली नव्हती. पण आपल्या समाजाने, कुणबी समाजाने ही संधी उपलब्ध करून दिली आणि आज आम्ही स्टाफ सांगा, नर्स सांगा, आजसुद्धा मी नाईट ड्युटी करून इथे आली का? तर आपल्या समाजासाठी. काहीतरी मार्गदर्शन. मी खूप लहान आहे. मी सगळ्यांना मार्गदर्शन एवढं नाही करू शकत. मी एवढंच सांगेल, की काही लक्षणं तुम्हाला आढळत असतील, तर आजकाल खूप हॉस्पिटल आपल्या घराजवळ सांगा, आपल्या पालघर शहरात सांगा, जवळ-जवळ उपलब्ध आहेत. तर तिकडे नक्की जा. तुमची काही लक्षणं असतील, डॉक्टरांना सांगा. त्याच्यावर त्वरित ट्रीटमेंट घ्या. तर तुम्हाला पुढच्या आजारापासून संरक्षण मिळेल. हेच सांगेल, की आजकाल खूप सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. नवीन टेक्नॉलॉजीज उपलब्ध झालेल्या आहेत. मशिनरीज आलेल्या आहेत. गव्हर्नमेंट हॉस्पिटल सांगा, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ज्यांची परिस्थिती आहे ते मेडिक्लेम आहे उपलब्ध. ते मेडिक्लेम करून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतात. पण ज्यांची परिस्थिती नाही, त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत. तिथे जा. तिथे मोफत सुविधा मिळतात. तसेच आजकाल एम-ची-पी-जी-वाय आहे. एम-ची-पी-जी-वाय सारख्या सुविधा जास्त कोणाला माहिती नसतं. पण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये एम-जी-पी-जे-वाय सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये फक्त रेशन कार्ड दाखवून तुम्हाला सर्व जी काही ट्रीटमेंट आहे, ॲज अ ॲडमिशन प्रोसेसपासून डिस्चार्जपर्यंत तुमचं ऑपरेशन सांगा, तुम्हाला लागणाऱ्या ब्लड सुविधा सांगा, तुम्हाला लागणारी औषधं सांगा, तुम्हाला लागणारी इंजेक्शन सांगा, सर्व तिथे काही उपलब्ध होतं आणि ते फ्री ऑफ कॉस्ट असतं. तर नक्की अशा सुविधांचा तुम्ही फायदा करून घ्या आणि कोणाला काही मार्गदर्शन हवं असेल, की आता मुंबईसारख्या ठिकाणी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला गेलो, तर तिकडे आपलं कोणीही नाही. आपल्याला कोण सांगणार, की ह्या हॉस्पिटलमध्ये कुठे जायचं? कारण मोठी-मोठी हॉस्पिटल असतात. आपण छोट्या हॉस्पिटलमध्ये गेलो तरी ह्या नंबरला नाही, त्या नंबरला जा. इथे गेल्यानंतर आपल्याला नाही समजत. तसंच मी आता सायन हॉस्पिटल हे खूप मोठं हॉस्पिटल आहे. तिथे मी आता कार्यरत आहे. कोणी कधी तिथे आलं किंवा काही माहिती हवी असेल, तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. मी सगळं सांगेल तुमच्यासाठी. मी नक्कीच तिथे नेहमी असेल, की काहीही तुम्हाला माहिती हवी असेल, की बाबा कुठे काय करायचं आहे, मला तिथे ॲडमिट व्हायचं आहे, की माझं ऑपरेशन करून घ्यायचं आहे, की मला तिथे फक्त इन्व्हेस्टिगेशन करायचे आहेत, मला डॉक्टरांचा सल्ला आहे. कारण खूप ऑर्थोपेडिक सांगा, एम-डी सांगा, सगळे तिकडे उपलब्ध असतात आणि सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे नक्की अशा सुविधांचा लाभ घ्या. थँक यू.